बऱ्याच महिला साडीचा पिको करतात, पण पिको करताना एकच अडचण वारंवार येते, पिको गोल आणि वळीवदार येत नाही. कुठे कमी जास्त होतो तर कुठे काठ वाकडा दिसतो, त्यामुळे साडीची फिनिशिंगही तितकी आकर्षक दिसत नाही आणि मध्येच कुठेतरी दोरे दोरे दिसतात किंवा मग मशीनचा दोरा दिसतो किंवा मग कमी जास्त होतं पण, आणि त्यामुळे ती साडीची पूर्ण फिनिशिंग बिघडते. तर आज मी तुम्हाला माझी एक सोपी पद्धत दाखवते. या पद्धतीने पिको करते आणि त्यामुळे पिको एक सारखा गोल आणि सुंदर येतो. सर्वप्रथम मशीनमध्ये वरचा आणि खालचा दोरा व्यवस्थित सेट करून घेते. व्यवस्थित दोरा दोन्ही काढून घेतले का त्यानंतर मग साडी दुमडून, साडीचा एक सर्वप्रथमचा जो काठ आहे तो सर्व दुमडून, हलकासा दुमडून एक साधी शिलाई मारते. साधी शिलाई यासाठी मारायची की नंतर जो दोरा निघालेला आहे ते धरताना व्यवस्थित शिलाई लॉक करायचीही गरज पडत नाही आणि व्यवस्थित काठोकाठ शिलाई येते. गोल वळण देत नंतर मग त्याला गोल वळण देत पिको मारते. पिको मारताना घाई करू नका. मशीनचा वेग एकसारखा ठेवा आणि कापडावर जास्त ताण देऊ नका, त्यामुळे पिको कुठेही वाकडा होत नाही आणि संपूर्ण साडीला एकसारखी सुंदर फिनिशिंग मिळते. तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापर करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि शिवणकामाच्या अशाच उपयोगी टिप्ससाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.